उत्सवाचे रंग सोहळ्याचे शोण, आपली संस्कृती आपले सण. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊल वाटेचा प्रकाश, असा साजरा हो आपल्या सर्वांचा देव दिवाळी सण खास. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच देव दीपावली किंवा मोठी दिवाळी. हा सण भारतातल्या अनेक भागात विविध प्रकारे साजरा होतो, पण याचा सर्वाधिक उत्साह हा उत्तर भारतात बनारस आणि काशीमध्ये पाहायला मिळतो. या दिवशी गंगेची पूजा केली जाते. गंगेच्या काठाचे दर्शन या दिवशी खूप आल्हाददायक आणि नेत्रदीपक असे असते. देव दिवाळीच्या या उत्सवात गंगा नदीचे घाट दीप पेटवून प्रज्वलित केले जातात. त्यामागे एक कथा आहे. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून त्याला शत्रूपासून कोणतेही भय राहणार नाही त्यासाठी वर मागून घेतला. त्यामुळे मग उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना आणि देवांना सुद्धा त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची 3 नगरे होती. त्याला अभेद्य तटबंदी होती. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. मग देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची 3ही नगरे उद्ध्वस्त करून त्याला ठार केले. त्यानंतर सर्व देव कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान शिवाच्या नगरी काशीला पोहोचले आणि त्यांनी गंगेच्या काठी दिवे लावून त्रिपुरासुराचा अंत साजरा केला. कार्तिक पौर्णिमेच्या या दिवशी ही घटना घडली असल्यामुळे तिला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटले जाते. ज्या दिवशी हा विजय झाला त्या दिवशी कार्तिक महिन्याची शुक्ल पक्षाची पौर्णिमा होती. म्हणजेच दिवाळीच्या बरोबर 15 दिवसांनी कार्तिक महिन्याची पौर्णिमा येते. म्हणूनच दिवाळीच्या 15 दिवसांनी देव दीपावली साजरी करण्याची परंपरा आहे. अशी श्रद्धा आहे की या दिवशी देवदेवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दीपावलीचा सण साजरा करतात. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंद उत्सव साजरा करतात. या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुळशीच्या रोपासमोर दिवे लावणे हे शुभ मानले जाते. तसेच पूर्वेकडे तोंड करून दीपदान केल्याने देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण कायम राहते असे मानले जाते. या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी ही समजूत प्रचलित आहे. देव दीपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपोत्सव करतात. चित्पावनांमध्ये कुलदेवता, ग्रामदेवता भजण्याचा हा दिवस असतो. या दिवशी प्रामुख्याने वडे, घारगे किंवा आंबोळ्यांचा नैवेद्य असतो. गावातील मुख्य देवता, इतर देवता, महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता यांना हे नैवेद्य दाखवले जातात. काही कुटुंबांमध्ये पितरांसाठी वेगळा नैवेद्य काढून बाजूला ठेवतात. नैवेद्याच्या पानांची संख्या 17, 24, 9 अशी असते. देव दीपावलीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून गंगा स्नान करावे व स्वच्छ वस्त्र धारण करावे. जर गंगा स्नान संभव नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. त्यानंतर गणपती, शिव व विष्णू यांची विधिवत पूजा करावी. संध्याकाळी शिवशंकराची पुन्हा पूजा करावी. त्यांना भक्तिभावे फूल, तूप, नैवेद्य आणि बेलपत्र समर्पित करावे व मंत्रजाप करावा. नंतर भगवान विष्णूंना पिवळे फूल, पिवळे वस्त्र, पिवळी मिठाई अर्पित करावी. भगवान विष्णूने याच दिवशी मत्स्य अवतार धारण केला होता अशी मान्यता आहे. भगवान शिव आणि विष्णूला धूप दीप दाखवून आरती करावी.
तुळशी वृंदावनाजवळ दीप तेवत ठेवावा. शक्य असल्यास गंगा घाटावर जाऊन दीप प्रज्वलन करावे. जर असे करणे शक्य नसेल तर घराच्या आत व बाहेर दीप प्रज्वलन करावे. अंधार आला दूर लोटुनी, देव दिवाळी ती आली, रंगबेरंगी प्रकाश दिव्यांनी तेजोमय ती झाली. फाउंटन म्युझिक परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना देव दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभम भवतु. उत्सवाचे रंग सोहळ्याचे शोभा, आपली संस्कृती आपले सण. उत्सवाचे रंग सोहळ्याचे शोभा, आपली संस्कृती आपले सण. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊल वाटेचा प्रकाश, असा साजरा हो आपल्या सर्वांचा देव दिवाळी सण खास. मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच देव दीपावली किंवा मोठी दिवाळी. हा सण भारतातल्या अनेक भागात विविध प्रकारे साजरा होतो, पण याचा सर्वाधिक उत्साह हा उत्तर भारतात बनारस आणि काशीमध्ये पाहायला मिळतो. या दिवशी गंगेची पूजा केली जाते. गंगेच्या काठाचे दर्शन या दिवशी खूप आल्हाददायक आणि नेत्रदीपक असे असते. देव दिवाळीच्या या उत्सवात गंगा नदीचे घाट दीप पेटवून प्रज्वलित केले जातात. त्यामागे एक कथा आहे. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून त्याला शत्रूपासून कोणतेही भय राहणार नाही त्यासाठी वर मागून घेतला. त्यामुळे मग उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना आणि देवांना सुद्धा त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची 3 नगरे होती. त्याला अभेद्य तटबंदी होती. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. मग देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची 3ही नगरे उद्ध्वस्त करून त्याला ठार केले. त्यानंतर सर्व देव कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भगवान शिवाच्या नगरी काशीला पोहोचले आणि त्यांनी गंगेच्या काठी दिवे लावून त्रिपुरासुराचा अंत साजरा केला. कार्तिक पौर्णिमेच्या या दिवशी ही घटना घडली असल्यामुळे तिला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटले जाते. ज्या दिवशी हा विजय झाला त्या दिवशी कार्तिक महिन्याची शुक्ल पक्षाची पौर्णिमा होती. म्हणजेच दिवाळीच्या बरोबर 15 दिवसांनी कार्तिक महिन्याची पौर्णिमा येते. म्हणूनच दिवाळीच्या 15 दिवसांनी देव दीपावली साजरी करण्याची परंपरा आहे. अशी श्रद्धा आहे की या दिवशी देवदेवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दीपावलीचा सण साजरा करतात. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंद उत्सव साजरा करतात. या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुळशीच्या रोपासमोर दिवे लावणे शुभ मानले जाते. तसेच पूर्वेकडे तोंड करून दीपदान केल्याने देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण कायम राहते असे मानले जाते. या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी ही समजूत प्रचलित आहे. देव दीपावली हा खंडोबाच्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. या दिवशी खंडोबाच्या देवळात दीपोत्सव करतात. चित्पावनांमध्ये कुलदेवता, ग्रामदेवता भजण्याचा हा दिवस असतो. या दिवशी प्रामुख्याने वडे, घारगे किंवा आंबोळ्यांचा नैवेद्य असतो. गावातील मुख्य देवता, इतर देवता, महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता यांना हे नैवेद्य दाखवले जातात.
काही कुटुंबांमध्ये पितरांसाठी वेगळा नैवेद्य काढून बाजूला ठेवतात. नैवेद्याच्या पानांची संख्या 17, 24, 9 अशी असते. देवदीपावलीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून गंगा स्नान करावे व स्वच्छ वस्त्र धारण करावे. जर गंगा स्नान संभव नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. त्यानंतर गणपती, शिव व विष्णू यांची विधिवत पूजा करावी. संध्याकाळी शिवशंकराची पुन्हा पूजा करावी. त्यांना भक्तिभावे फूल, तूप, नैवेद्य आणि बेलपत्र समर्पित करावे व मंत्रजाप करावा. नंतर भगवान विष्णूंना पिवळे फूल, पिवळे वस्त्र, पिवळी मिठाई अर्पित करावी. भगवान विष्णूने याच दिवशी मत्स्य अवतार धारण केला होता अशी मान्यता आहे. भगवान शिव आणि विष्णूला धूप दीप दाखवून आरती करावी. तुळशी वृंदावनाजवळ दीप तेवत ठेवावा. शक्य असल्यास गंगा घाटावर जाऊन दीप प्रज्वलन करावे. जर असे करणे शक्य नसेल तर घराच्या आत व बाहेर दीप प्रज्वलन करावे. अंधाराला दूर लोटुनी देव दिवाळी ती आली, रंगबेरंगी प्रकाश दिव्यांनी तेजोमय ती झाली. फाउंटन म्युझिक परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना देव दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभम भवतु.